भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर म्हणजेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. तरी ह्या महामानवास मी भास्कर भोईर विनम्र अभिवादन करतो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर म्हणजे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटना ही ज्वलंत आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचं संघर्ष आजही भारतीयांना प्रेरणा देत आहेत. बाबासाहेबांनी आयुष्यभर समता, बंधुता, न्याय यासाठी अखंडित लढा दिला. बाबासाहेबांनी दडपशाही व अन्याय व जातीभेद याविरुद्ध ही आयुष्यभर लढा दिला. बाबासाहेबांनी शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरी आणि व्यवसायासाठी नाही. बाबासाहेबांनी तरुणांना संदेश दिला, शिका, संघटितपणे संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही ज्वलंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अस्पृश्य समाजात जन्म घेतला, परंतु ज्या अस्पृश्य समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांना जातीभेद कायमचा भेडसावत राहिला. बाबासाहेबांनी यासाठी एकच मार्ग निवडला, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजची परिस्थिती बिकट आहे. आज शिक्षण घेऊन 4थी न 5वी पास झालेल्या आमदार मंत्र्याला सल्यूट मारण्याची परिस्थिती आज आपल्या या हुकुमशाहीमध्ये सुरू आहे. आज आपली ही लोकशाही जर ज्वलंत आणि जिवंत ठेवायची असेल तर एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आणि मतदान. म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस ही राज्यघटना लिहिली आणि राज्यघटना जेव्हा 26 जानेवारी 1950ला राज्यघटना लागू झाली, देश प्रजासत्ताक झाला, त्यावेळेस जेव्हा मतदानाचा अधिकार पुरुषांसोबत महिलांनाही दिला. परंतु आजही आपण कुठेतरी मतदानाचा अधिकार बजावत नाहीत. म्हणून कुठेतरी 50 ते 60% वर मतदान जात नाही. जर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही 100% मतदान कराल, आपल्या हक्काचा माणूस निवडून द्याल, त्याच वेळेस ही लोकशाही टिकेल. नाहीतर हे असंच दडपशाही आणि हुकुमशाही लागू राहील. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदानाचा अधिकार म्हणजे तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 7 नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये गेले, म्हणून तो बाल दिवस, विद्यार्थी दिवस आजही साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये गेले, त्या शाळेच्या बाहेर त्यांना बसून शिकावं लागलं. उंजलीत पाणी प्यावं लागलं. नो पिऊ नो वॉटर अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होती. भारत देशामध्ये, इतर देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेतलं जायचं, एका ठिकाणी बसलं जायचं, एका ठिकाणी जेवायला घेतलं जायचं. त्या ठिकाणी अस्पृश्यता नव्हती. परंतु आपल्या भारत देशामध्ये जातीभेद इतका प्रभावित होता की लोकांना, अस्पृश्य समाजातील माणसांना रस्त्यात चालताना देखील एखादा जर इतर जातीचा माणूस, उच्च जातीचा माणूस जर जात असेल तर खाली बसून वाकावं लागायचं, कारण सावली पडता कामा नये. गावाबाहेर, वेशीबाहेर, विहिरी असं त्या ठिकाणी पाणी भरावं लागायचं. इतक्या या खराब परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव मार्ग निवडला, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण बोलत नाही, आपण शिक्षण म्हणजे फक्त नोकरी आणि प्रपंच म्हणून सांभाळतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा उपयोग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केला. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची पदवी घेऊन भारतात येतात, तेव्हा इंग्रज त्यांना सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश बना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगतात की शिक्षण हे फक्त तुमच्या नोकरीसाठी नाही घेतलं, माझ्या प्रपंचासाठी नाही घेतलं, तर माझ्या समाजाला 5000 वर्षापासून जो माझ्या समाजावर अन्याय होतोय त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आज आपण जे शिक्षण घेतोय फक्त प्रपंच आणि प्रॉपर्टी वाढवण्यासाठी घेतोय. असा कोणीतरी नेता एक पैदा होतो को तो समाजासाठी लढतो. जसे आपले लोकनेते दिबा पाटील साहेब, ज्यांनी जे वकील झाले परंतु समाजासाठी लढले. त्यांनी स्वतः घर देखील बांधले नाही.
5-5 वेळेला आमदार आणि 2-2 वेळेला खासदार होऊन त्या माणसाला गाडी बंगला घर साधं काही घेता आलं नाही. तशीच परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान लिहिलं, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान लिहिण्याची जिम्मेदारी आली. परंतु गोरगरीब कष्टकरी शेतकरी या सर्वांची तरतूद या संविधानात केली आणि हे संविधान पूर्ण केलं. 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुपूर्द केलं. त्यावेळेस महिलांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर शिकले आणि आज आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना घरी येऊन गाडी जाण्यासाठी एसी गाडी, घरात एसी, अभ्यास करण्यासाठी चांगला वातानुकूल परिसर, वातानुकूल वातावरण असताना, चांगलं वातावरण असताना आज मुलं शिक्षण घेत नाहीत. आणि शिक्षण कोण घेतो? आजही ज्याला खरोखर गरज आहे, गरीब आहे, त्याला वाटतं का मला मोठं व्हायचं आहे, मला परिस्थिती बदलावायची आहे, असा माणूस शिक्षण घेतोय. नाहीतर आपल्या मुलांना सगळं काही सुखसोय आहेत. दिव्याच्या बत्तीखाली माणूस शिकून आज बॅरिस्टर झाले. ही एक मोठी शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्या सुश्रुतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशामध्ये गेले. बाहेर देशामध्ये जाऊन शिकून आल्यानंतर भारतामध्ये बाकी अस्पृश्यता त्यांना कायमची भेडसावत राहिली. शेवटी कंटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण त्यांनी 21 धर्माचा अभ्यास केला, परंतु त्यांना कुठेच न्याय मिळत नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही ज्वलंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्री आणि 9 भाषेचे जाणकार. आपल्याकडे आज 1 डिग्री घेता येत नाही, 32 डिग्र्या, 21 तास अभ्यास करत होते. का? तर जिद्द, मेहनत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यासाठी म्हणलं जातं. म्हणून या महामानवास मी खरी श्रद्धांजली या व्हिडिओमार्फत वाहतो. 100हून ही अनेक देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी केली जाते, याचा मला अभिमान वाटतो. मी जरी आगरी असलो, मी जरी मराठी असलो, मी जरी ओबीसी असलो, तरी मला या महामानवाचा अभिमान आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहे. मला दिवा पाटील यांचा अभिमान आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मला अभिमान आहे. कारण हे महापुरुष कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते, तर यांचं सर्व कार्य टोटल सर्व जाती धर्मातील लोकांसाठी होतं. म्हणून महापुरुष हे वाचलं पाहिजे. आज संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान गावोगावी, जसं कीर्तन आपण देवदेवतांचे, आपले संतांचे विचार आज गावोगावी आपण सप्ताहाद्वारे आपण पोचवतो, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हा आज गावागावात गल्लोगल्लीपर्यंत पोचला पाहिजे. कारण संविधान म्हणजे कायद्याचा ग्रंथ आणि या संविधानावर हा अखंड भारत देश चालतो. कोणत्या धार्मिक ग्रंथावर हा भारत देश चालत नाही. हा भारत देश या संविधानावर चालतो ना. संविधान म्हणजे कायद्याचा ग्रंथ. म्हणून या व्हिडिओमार्फत मला सर्व तरुणांना संदेश द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाचण्यापुरते त्यांचे विचार घेऊ नका, तर त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे, तरच या देशात परिवर्तन होईल. नाहीतर आज जशी हुकुमशाही सुरू आहे, ती हुकुमशाही जर मोडून काढायची असेल आणि जर लोकशाही टिकवायची असेल, तर एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आणि मतदान. म्हणून मी या बोलून इथे थांबतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, तरी मी यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.